हे मात्र त्याला शिकवण्याकरता ही शिक्षण उपयोगी नाही आहे. हे शिकलेले माणसं बसलेले आहेत काही. एज्युकेशन इज अ पॉवरफुल वेपन विच बीन न्यू चेंजिंग इन द पर्सनॅलिटी, बट when society represent our education and education represent our society. शिक्षण माणसाला बदलवू शकते, पण शिक्षणात मानवतेचं तत्वज्ञान असेल तर, आणि समाज शिक्षणाला ग्रहण करू शकते, पण त्या शिक्षणाचा समजून घेणारा समाज असेल तर. दुर्दैवानं आज या दोघांची फारकत झालेली आहे. पोरं शिकून परदेशात चालले, पण मायबापांकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे. धन भले ही हो न हो कुछ पास में, ज्ञान का करता जगत सम्मान है. कल का भारत आज की संतान है. आपल्या लेकरांच्या डोक्यात ज्यांनी चांगलं शिक्षण पेरलं, संस्कार पेरले, ते पोरं समाजामध्ये स्वतःचं नाव मोठं करतील, उंच करतील. आणि ज्यांनी आपल्या लेकरांना संस्काराचं शिक्षण दिलेलं नाही आहे, त्या मायबापांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून जुना काळ गुरुकुल पद्धत, शिक्षणाकरता मुलांना पाठवायचं आणि गुरूंकडून त्यांनी शिकायचं. त्या 14 विद्या 64 कलांचा अभ्यास भगवान परमात्म्याने केला. भगवान परमात्मा आले आणि नंतर त्यांची मागणी करण्याकरता, त्यांना यज्ञ रक्षण करण्याकरता गुरुवर्य पुन्हा आले आणि त्यांनी सांगितलं, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षा वयास योग्य तोची सर्वथा. भगवान परमात्म्याला बोलावलं, त्यांनी यज्ञाचं रक्षण केलं. हातामध्ये धनुष्य बाण घेऊन रात्रीच्या वेळेला जे निशाचर फिरायचे ते यज्ञामध्ये विध्वंस आणायचे. आज सुद्धा काळ बदललेला आहे, पण सामाजिक कार्याच्या चांगल्या कार्यामध्ये यज्ञामध्ये विध्वंस करणारे काही निशाचर फिरतायत. एकीकडे चांगल्या कामाचे यज्ञ गावोगावी चाललेले आहेत. आमच्या महाराज लोकांचं ओके आहे, आम्हाला हजारोंची लाखोची दक्षिणा भेटते आहे. पण दुसरीकडे मात्र गावात एखादं चांगलं कार्य सुरू झालं की त्या चांगल्या कार्यात बिघाड करणारे काही निशाचर आहेत. गावामध्ये एखाद्या सज्जन शक्तीनं एकवटून चांगलं काम केलं तर त्याच्यामध्ये बिघाड करणारे काही आहेत. चांगल्या तुनी काढती वाईट, हवा फैलविती रोगीट, सज्जनावरी आणती संकट कारस्थाने करोनिया. काही असुर ही असती गावा, यज्ञ भंग करावया. आज सुद्धा चांगल्या कामाचा यज्ञ तुम्ही सुरू करा, तिथं यज्ञ भंग करण्याकरता काही लोक येते. दारू पिणाऱ्याला दारू का पितो हे विचारणारे कमी आहेत, पण भजन करायला निघालेल्या माणसाला टोकणारे मात्र समाजात जास्त आहे. पत्ते खेळणाऱ्याच्या डावामध्ये विस्कळीतपणा आणणारे कमी आहेत, पण माळ घालणाऱ्यांनी हरिपाठ सुरू केला की तुमच्या भोंगीचा आवाज कमी करा म्हणणारे जास्त आहे. काळ बदलला, शरीर बदलले, पण हे निशाचर आहेत. या निशाचराचा बंदोबस्त करण्याकरता भगवान परमात्मा उभे राहिले. ताटिकेचा वध केला, हे सगळे वध करून राक्षसांना संपवलं. एक दिवस गुरुवर्यांच्या घरी बसलेले असताना गुरुवर्यांना मिथिला नगरीमधून आमंत्रण आलं आणि सांगण्यात आलं, या मिथिला नगरीमध्ये स्वयंवराचं आयोजन केलेलं आहे. तो जानकीचा स्वयंवराचा कार्यक्रम आहे, आपल्याला तिथे पाचारण करण्यात आलेला आहे. आणि मग भगवान परमात्मा आणि लक्ष्मणजी आणि हे सगळे भावंड भगवान परमात्मा गुरुवर्यांच्या सोबत त्या मिथिला नगरीमध्ये त्यांचं आगमन झालं. अनेक प्रकारचे योद्धे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तो शिवधनुष्य पिनाक नावाचा उचलण्याकरता आसुसलेले असताना तो प्रण ठेवण्यात आला आणि सांगण्यात आलं की जो कोणी हा धनुष्य लीलया पेलेल त्या धनुष्याला उचलेल त्याच्या गळ्यामध्ये हे स्वयंवराची माळ टाकण्यात येईल. हे वराची माळा परिधान करण्यात येईल. अनेक योद्ध्यांनी आपापली शक्ती लावली आणि त्या ठिकाणी प्रयत्न केले. शुकाचार्य म्हणतात ते सगळे विफळ झाले. त्यामध्ये दशानन रावण आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या नगरीचे आहेत, सप्तद्वीपांचा प्रदेश असणाऱ्या सगळ्या राजकुमारांचा समावेश आहे, आचार्य आहेत. पण कुणालाही तो धनुष्य लीलया पेलता आलेला नाही आहे.
अशा गर्दीमध्ये भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी प्रसंग निर्माण झाल्यावर एक अत्यंत महत्वाची कृती केली. भगवान परमात्म्याने तो शिवधनुष्य उचलण्याच्या अगोदर त्या शिवधनुष्याला प्रणाम केला, जनतेला प्रणाम केला, गुरुवर्यांना प्रणाम केला आणि स्वतःच्या इष्ट देवतेला प्रणाम केला. हे 4 ठिकाणी प्रणाम केले. प्रिय सज्जन मायबाप, आयुष्यामध्ये तोच माणूस सफल होऊ शकतो, तोच माणूस यशस्वी होऊ शकतो जो पहिल्यांदा आपल्या कामाला प्रणाम करतो, त्याची इज्जत करतो. एवढूस कटोर एवढूशी वाटी घेऊन बसलेला चपला शिवणारा चांबार आहे, तो चपला शिवणारा दुकान असणारा माणूस आहे, पण तो सुद्धा चपला शिवण्याच्या अगोदर त्याला हात लावतो, दर्शन घेतो. करोडो रुपयाचं शोरूम असणारा एखादा शोरूमचा मालक आहे, पण तो सुद्धा शटर उघडल्यावर पहिल्यांदा आपल्या त्या जिथं कुठं पैसा ठेवतो त्या पेटीला हात लावून नमस्कार करतो. जोपर्यंत आपण आपल्या कामाची इज्जत करत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा त्याच्यात यश देत नाही. पहिला प्रणाम केला, जे उचलायचं आहे, जे लिलया पेलायचं आहे त्याला. दुसरा प्रणाम केला जनतेला, ज्याला वाटते यशस्वी व्हायचं आहे. रामकथेचा सिद्धांत भागवतात पूर्ण रामकथा आलेली नाही आहे, त्या रामकथेचा तत्वार्थ आहे 9व्या स्कंदामध्ये आणि 10म स्कंदाच्या सुरुवातीला. जो समाज आपल्याला वाढवतो, मोठं करतो, त्या समाजाची इज्जत करावी. तुम्हाला बोलून फायदा नाही. काही आमचे महाराज मंडळी बोललं पाहिजे. ज्या महाराजला लोक लाखोची दक्षिणा देऊन गावात बोलावतात, लय मोठा महाराज आहे, युट्यूबवर व्हायरल झालेला आहे, त्या महाराजाचं दर्शन घ्यायला लोक जातात. तो महाराज हातात मोबाईल घेते आणि पुढे पाय लंबे करून देते, पाय धुवा का, हे पाय उचलून तुमच्या घरी घेऊन जा. तो महाराज नाही आहे. सावध हो जाओ तुम्हारी बस्ती जलने वाली है. अरे दर्शन घ्यायला जो भक्त आला तो तुम्हाला इज्जत द्यायला आला, त्याची इज्जत करणं हे आपलं काम आहे. जगाचा मालक आहेत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र भगवान, पण सामान्य लोक बसलेले आहेत त्या मिथिला नगरीमध्ये, पण त्यांना प्रणाम केला. नमस्कार केल्यानंतर आयुर्यशम बलम विद्या वर्धतेव नित्ये. शास्त्र म्हणते मोठ्या माणसाला प्रणाम करा, तुमचं आयुष्य वाढते. तुमची विद्या वाढावी असं वाटत असेल तर प्रणाम करा. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर नमस्कार करा. आपल्या लेकराले शिकवा. आता स्टँडर्ड लोक झाले, ते पायावर झुकणं त्याला अपमान वाटते. काही काही आमच्या पाया लागते, पण खाली पायाला हात नाही लावत, टोंगळे लोटते ते. जबरदस्तीचा नमस्कार, त्याला नमस्कार करायचा नसतो, कारण झुकणं त्याच्यामध्ये नाही आहे. अकड़ के चलता वो मुर्दे की पहचान होती है, जो झुकता है उसमें भी जान होती है. जो विनम्र राहतो, विनम्रतेनं जगतो, नमस्कार करतो, त्याचं आयुष्यमान वाढते, त्याची विद्या वाढते, त्याचं यश वाढते, त्याचं बल वाढते. दुसरा प्रणाम जनतेला केला. जे लोक तुमचा विरोध करतात त्या लोकांची सुद्धा इज्जत करा. ही रामकथा. जे लोक आपल्याला आपल्या विरोधी बोलतात त्यांना सुद्धा वाह वाह करा, त्यांना सुद्धा प्रेमानं बोला. विरोध करणारे लोक सुद्धा बिना पावडरचे आपले कपडे, आपलं अस्तित्व धुवून टाकत असतात. काही खर्च नाही लागत त्याला. कितीही चांगला वागणारा माणूस आहे, त्याच्यावर बोलणारे लोक आहेत ना, ती विरोधी बोलणारे त्यांना सुद्धा नमस्कार करा, प्रणाम करा. जे दुसऱ्यांना विरोध करणाऱ्यांना सुद्धा प्रणाम करतात, शास्त्र म्हणते त्याची शक्ती वाढते, सहनशीलता वाढते. जगात ज्याला बोलत नाही तसा कोणता माणूस आहे? तुम्ही माता भगिनींना चांगला अनुभव आहे. एखाद्या नवीन सुनेचं लग्न झालं, ती घरी आली तर एकदम सगळ्या गल्ली सोबत बोलते का? महिन्याभरात बोलते का? नाही. हळूहळू ढाळे ढाळे हळूहळू बोलते. पहिल्यांदा दरवाजा उघडला की घरा शेजाऱ्या एकाच बाई सोबत बोलते. पण एखादी सून अशी असते की ते महिन्याभरात सगळ्या गल्ली सोबत ओळख करून घेते, नावं पाठ करते आणि बोलते. ती जर बोलली सगळ्या गल्ली सोबत तर त्या गल्लीतल्या म्हाताऱ्यांना चांगलं वाटत नाही. त्या बुडग्या संध्याकाळी मीटिंग घेते आणि काय म्हणते माहित आहे का?
माय 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 आता तर लग्न झालं मागच्या महिन्यात आणि आता सगळ्या गावाची ओळख केली. बरं एखादी सून अशी असते की ते कोणासोबत बोलत नाही. झाडझूडची वेळ झाली झाडझूड करते, भांडे धुवायची वेळ झाली भांडे धुते, दरवाजा बंद करते, आतमध्ये जाते. ते कोणासोबत बोलत नाही. तरी तिच्या विरोधात बोलणाऱ्या बुडग्या आहेत का नाही? त्याच म्हाताऱ्या पुन्हा मीटिंग घेते. माय 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 लहान गर्विष्ठ आहे का, एक शब्द नाही बोलत, दरवाजा बंद करून घेते. जो समाजासोबत बोलतो त्याला सुद्धा लोक बोलतात. जो कोणाशी बोलत नाही त्याला सुद्धा लोक बोलतात. एखादा महाराज बोलका असते, सगळ्याशी बोलते, लोक त्याला म्हणतात पुढच्या वर्षीची सेटिंग लावून राहिला. एखादा महाराज कोणासोबत बोलत नाही, आपल्या कामाशी काम, लोक त्याला म्हणतात गर्वात गेलेला आहे. एखादा मनुष्य असा आहे की आपल्या शेजाऱ्यावर संकट आलं तर धावून जाते, लोक त्याला म्हणतात फुकट येते का, पुढच्या पंचवार्षिकची तयारी चालू असेल. एखादा माणूस असा आहे की कोणाला गरज पडली दरवाजा उघडत नाही, लोक त्याला म्हणतात पैशातच मरणार आहे. या समाजात असा एक व्यक्ती नाही ज्याला लोक बोलत नाहीत. माळा गळ्यात घातल्या, त्या जर शर्टाच्या बाहेर आल्या तर लोक त्याला म्हणते साधुबुवा प्रदर्शन करतात. एखादा 3-3 माळा घालते पण बटना बंद करून ठेवते आतमध्ये, लोक त्याच्याही विषयी म्हणतात माळीची शरम लागते का साधुबुवा. कहाँ हाथ पकड़ोगे दुनिया का बाबा, कहाँ हाथ पकड़ोगे दुनिया का बाबा, जीने में भी तौबा और मरने में भी तौबा, जीने में भी तौबा और मरने में भी तौबा. कहाँ हाथ पकड़ोगे दुनिया का बाबा, आवाज द्या पकड़ोगे दुनिया का बाबा, जीने में भी तौबा और मरने में भी तौबा, जीने में भी तौबा और मरने में भी तौबा. कहाँ हाथ पकड़ोगे दुनिया का बाबा, कहाँ हाथ पकड़ोगे दुनिया का बाबा, जीने में भी तौबा और मरने में भी तौबा, जीने में भी तौबा और मरने में भी तौबा. व्यवस्थित कर. हे कीर्तना कालचा व्यवस्थित लागला होता, काही साज कालाला मिळत नाही. हे कीर्तनाचा तुम्ही सेट करता तेव्हा कीर्तनाचा केल्यावर आपला जसा आहे तसा करून ठेवतो. काल सेट झाला पुन्हा जैसे ते गेले, सगळा विक्षेप होते मधात ना, हे ऐकू येत ना ते ऐकू येत. पहनी है माला